राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी अपडेट आहे। त्याकरिता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। अतिवृष्टी महापूर नुकसानीचे 409 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा। अजून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू आहेत, सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला लक्षपूर्वक पाहत चला। पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार। राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे। नेमका हप्ता कधी मिळणार पुढे बघूया। सरकारने कर्जमाफीचा निर्णय तातडीने घ्यावा। माजी मंत्री थोरात यांची मागणी। राज्यभरातील सर्वच शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची प्रतीक्षा असून शेतकरी आता अडचणीमध्ये असल्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांची तातडीने कर्जमाफी करावी अशी मागणी सध्या करण्यात येत आहे। राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा कायम। रब्बी अनुदान वाटप सुरू झाले, शेतकऱ्यांना दिलासा। राज्य सरकारने केलेल्या घोषणाप्रमाणे अखेरकार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकरिता काहीसा दिलासा मिळणार आहे। हेक्टरी 10,000 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली। पीक विमा घेण्यासाठी 15 डिसेंबरची मुदत शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी असून आता राज्यभरातील सर्वच शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यामध्ये येत आहे। पीक विमा घेण्यासाठी 15 डिसेंबरची अंतिम मुदत आहे। केवायसी विना शेतकरी चिंताग्रस्त। पालघर जिल्ह्यातील केवायसी प्रक्रिया पूर्ण नसल्यामुळे अद्याप देखील आता बहुतांश शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत। जर या ठिकाणी फार्मर आयडी नसेल तर ई केवायसी करणे अनिवार्य आहे। सरकारचे अनुदान वाढून डीएपीचे नुकसान कमी करण्याचा प्रयत्न, तरी देखील प्रतिबॅग 900 रुपयांचे होत आहे नुकसान। शेतकरी संकटात। राज्यामध्ये कडाक्याच्या थंडीला अखेरकार सुरुवात झालेली आहे। सध्या जर बघायला गेलं तर आता चांगलीच या ठिकाणी थंडी आपल्याला पाहायला मिळत असून अजून तीव्र थंडीची लाट येण्याची देखील शक्यता। एफआरपी थकीत असताना कारखाने कसे सुरू? 14 शेतकरी संघटनांचे हातामध्ये चाबूक घेऊन आंदोलन। कोल्हापूर जिल्ह्याचे अपडेट असून एफआरपी थकीत असताना कारखाने कसे सुरू असा शेतकऱ्यांचा प्रश्न। मध्य प्रदेशामध्ये सोयाबीनला 1300 रुपये फरक। महाराष्ट्रामध्ये मात्र खरेदीला गती नाही। महाराष्ट्रामध्ये देखील भावांतर योजना लागू करण्यामध्ये यावी अशी आता शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी आहे। शेतकऱ्यांना भावांतर योजनेची गरज। शेतकऱ्याचे घामाचे पीक चोरट्यांच्या हाती। 37 क्विंटल सोयाबीनवरती रातोरात डल्ला। सोनपेठ तालुक्यातील करम येथे घडली घटना। 1,59,000ची सोयाबीन चोरी। देशामध्ये हळदीचे उत्पादन वाढण्याचा अंदाज। पावसाने 10% झाले नुकसान। 2 महिन्यांमध्ये विक्रीस येणार नवीन हळद। शेतकरी हवाई इंधनदाता होईल, हा दिवस आता दूर नाही। नितीन गडकरी यांचे प्रतिपादन। शेतकरी केवळ अन्नदाता राहिला नाही तर तो इंधनदाता झाला आहे। भविष्यामध्ये तो हवाई इंधनदाता देखील होईल आणि त्यानंतर हायड्रोजन दाता देखील होईल असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले। 5.25 लाख शेतकऱ्यांना 517 कोटी। अतिवृष्टीग्रस्तांना नुकसान भरपाई। नेवाशामध्ये सर्वाधिक 71 कोटींचे वाटप। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर बघायला गेलं तर आपण प्रत्येक जिल्ह्याची अपडेट पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यानुसार आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आतापर्यंत 5.25 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 517 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जमा करण्यामध्ये आला असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजून देखील रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे। सध्या जर बघायला गेलं तर नगर जिल्ह्यामध्ये नगर, नेवासा, श्रीरामपूर, राहुरी, कोपरगाव, राहता, संगमनेर, त्यानंतर अकोले, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड आणि पाथर्डी अशा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे। पीक विमा काढण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य आहे। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे। रब्बी हंगामातील पिकांचा विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढणे अनिवार्य करण्यामध्ये आले आहे। फार्मर आयडी अत्यंत आवश्यक आहे।
कधी मिळणार पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता? सध्या जर बघायला गेलं तर आता शेतकऱ्यांना हप्त्याची प्रतीक्षा आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता काही राज्यांसाठी जाहीर करण्यामध्ये आला असला तरी अद्याप देखील महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नसल्यामुळे नेमका पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 20 हप्ते जमा झाले असून आता पीएम किसान योजनेचा आगामी हप्ता म्हणजेच की 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. 21व्या हप्त्याचे 2000 रुपये लवकरच जमा होणार. लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणे अनिवार्य. राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता आता सर्वच लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणे अनिवार्य असून 18 तारखेच्या आत सर्वच लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आता सरकारच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले. रब्बी पेरण्या 8 लाख हेक्टरवरती. सध्या जर बघायला गेलं तर आता शेतकरी पेरण्यांच्या कामामध्ये व्यस्त असून आतापर्यंत राज्यात 8 लाख हेक्टरवरती पेरण्या झाल्या. 15 पासून हमीभावाने सोयाबीन खरेदीला सुरुवात. 5328 रुपये प्रति क्विंटल दराने होणार खरेदी. शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू असून ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी नोंदणी करून घेण्याचे देखील आवाहन करण्यामध्ये आले आहे. 5328 रुपयांचा दर. शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 10,000 रुपयांची रक्कम या ठिकाणी जमा होत आहे. 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा होत असल्यामुळे आता रब्बी हंगामाकरिता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामध्ये आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 608 कोटी रुपयांचा निधी सरकारने मंजूर केला असून आता छत्रपती संभाजीनगर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये या ठिकाणी मोठा दिलासा मिळत असल्याचे बघायला मिळत आहे. शेतकऱ्यांना देखील अनुदानाची अत्यंत गरज होती. त्याचबरोबर या ठिकाणी हिंगोली देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट असून हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी अनुदानाकरिता सरकारच्या माध्यमातून 341 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकरी कर्जमाफी 30 जून पूर्वीच होणार. अजित पवार यांनी स्पष्टच सांगितले. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफी संदर्भामध्ये दिलासा आणि हिरमोड असा संमिश्र अनुभव येत होता. नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवरती शेतकरी संघटनांनी सातत्याने कर्जमाफीची मागणी केली असून आता 30 जून पूर्वीच कर्जमाफी होणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं. माझ्या खात्यावरती रब्बी अनुदान जमा झाले. एसेगाव तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथील विशाल गायकवाड म्हणून एका शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया कळवली असून त्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदान या ठिकाणी जमा झाले आहे. एकंदरीत जर बघायला गेलं तर अखेरकार आता शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात. खरीप हंगाम गेला. आता शेतकऱ्यांची मदार रब्बीवरती. यंदाच्या खरीप हंगामामध्ये झालेल्या सलग 3 ते 4 वेळाच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्यानंतर आता शेतकऱ्यांची मदार रब्बीवरती असून शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची आशा आहे. महत्त्वाची बातमी. शेतकरी मित्रांनो, आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईसह रब्बी अनुदान या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाल्यानंतर आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदान म्हणून हेक्टरी 10,000 रुपयांची रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 727 कोटी रुपये तर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 708 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यामध्ये आला असून नांदेड आणि बीड देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा. कागदी आदेशावर आता नाही भागणार. 7 दिवसांमध्ये शेतरस्ता मिळणार. तहसील कार्यालयाचे खेटे मारण्याची गरज नसणार. प्रकरण तातडीने निकाली काढणार. सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी असून आता या ठिकाणी 7 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना शेतरस्ते मिळणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली असून आता प्रकरण तातडीने निकाली काढण्यात येणार. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा कायम. केवळ 350 शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले. सध्या जर बघायला गेलं तर सडक अर्जुनी या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती भरपाई अद्याप देखील जमा झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांना अजून देखील नुकसान भरपाईची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे. आतापर्यंत केवळ 350 शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले असल्यामुळे शेतकऱ्यांची तीव्र नाराजी.
सीसीआयची कापूस विक्रीची मर्यादा वाढवा. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देण्यामध्ये आले निवेदन. सीसीआयने ठरवलेली कापूस खरेदी मर्यादा ही कमी असल्यामुळे ही मर्यादा वाढवण्यामध्ये यावी अशी आता शेतकऱ्यांची मागणी आपल्याला पाहायला मिळत आहे. सीसीआयची कापूस विक्रीची मर्यादा वाढवण्यामध्ये यावी अशी शेतकऱ्यांची मागणी. ई-केवायसी केल्यानंतरच पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळणार. मागील 20वा हप्ता हा 2 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला होता. त्यावेळी एकूण 20,500 कोटी रुपयांचे वितरण करण्यामध्ये आले असून ज्याचा फायदा देशभरातील 9,70,00,000 शेतकऱ्यांना झाला होता. त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 21वा हप्ता देखील जमा होणार असल्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. माझ्या खात्यावरती 8,500 रुपये जमा झाले. वडगाव तालुका, नायगाव जिल्हा नांदेड येथील एका शेतकऱ्यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया कळवली आहे. राजेश पवार असं या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव असून त्यांच्या खात्यावरती 8,500 रुपये या ठिकाणी जमा झाले आहेत. सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती रकमेचे वितरण सुरू आहे. महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो, आता रब्बी अनुदान वाटप होत असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली असून यामध्ये आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 461 कोटी रुपये, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 577 कोटी रुपये, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 565 कोटी रुपये तर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 495 कोटी रुपयांचा निधी हा वाटप करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यामध्ये आले असून अखेर काळात शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम या ठिकाणी वर्ग होत असल्यामुळे आता रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांना देखील अनेक दिवसांपासून अनुदानाची प्रतीक्षा होती. अगोदर वादग्रस्त वक्तव्य, आता आमचा डीएनए शेतकऱ्यांचा. विखे पाटलांचं वक्तव्य सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांवरून विखे पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावरून शेतकऱ्यांची देखील यांच्यावरती जोरदार टीका झाली. पिके कोळपणीला तरी देखील पेरणीच्या अनुदानाचा पत्ता नाही. मंगळवेढ्यातील 59,000 शेतकरी हेक्टरी 10,000 रुपये मदतीच्या प्रतीक्षेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती रक्कम जमा झाली की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. कमी पाणी कमी खत उत्पादन खर्चामधून एकरी 60 टन ऊस व्हायला हवा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती पाहायला मिळत आहे. जास्त उत्पन्नासाठी एकरी 60 टन ऊस या ठिकाणी होणे अत्यंत आवश्यक. जमीन घोटाळ्यामध्ये दोषी आढळले तर अजित पवार राजीनामा देतील. मंत्री माणिकराव कोकाटे यांचे संकेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावरती जमीन घोटाळ्याचा आरोप या ठिकाणी झाला असून जर या ठिकाणी दोषी आढळल्यानंतर अजित पवार राजीनामा देतील असे मंत्री माणिकराव कोकाटे यांचे संकेत. तर शेतकरी मित्रांनो, आता बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया कळवली आहे. राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यानंतर या ठिकाणी पिंपळगाव येथील एका शेतकऱ्यांनी देखील प्रतिक्रिया कळवली असून त्यांच्या खात्यावरती 6,500 रुपये जमा झाले. शेतकरी मित्रांनो, आता एकंदरीत जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नुकसान भरपाईसह रब्बी अनुदानाचे देखील या ठिकाणी वितरण सुरू झाले असून साधारणतः 10 ते 15 दिवसांमध्ये सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे. त्यामुळे जर आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसले तरी कसलीच काळजी करण्याची गरज नाही. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या बातम्या आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. तुमचा जिल्हा आणि तालुका देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.